हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इंग्लिश लिटरेचर इन मराठी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अँग्लो सॅक्सन पिरियड आणि अँग्लो नॉर्मन पिरियड हे दोन पिरियड पाहिले. तर या व्हिडिओमध्ये आपण त्यानंतरचा पिरियड म्हणजेच मिडल इंग्लिश पिरियड, ज्याला एज ऑफ चाउसर असं देखील म्हटलं जातं, तो पिरियड पाहणार आहोत. एज ऑफ चाउसर. एज ऑफ चाउसर हे नाव जॉफ्री चाउसर या इंग्लिश पोएट आणि ऑथरच्या नावावरून ठेवलं गेलं. चाउसरचा जन्म लंडनमध्ये झाला आणि चाउसरला द फादर ऑफ इंग्लिश लिटरेचर असं म्हणतात. चाउसर हा फर्स्ट रायटर होता ज्याची कबर वेस्टमिनिस्टर ॲबेमधील पोएट्स कॉर्नर येथे आहे. आता चाउसरचं द कॅन्टरबरी टेल्स हे सर्वात महत्त्वाचं वर्क आहे, ज्यात चाउसरने लिहिलेल्या 24 शॉर्ट स्टोरीज आहेत. द कॅन्टरबरी टेल्सला मॅग्नम ओपस म्हणजेच मास्टरपीस म्हटलं जातं, ज्यात एक पिलग्रिम्स लोकांचा गट म्हणजेच यात्रेकरू लोकांचा गट लंडनवरून कॅन्टरबरी येथील धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जात असतो आणि जात असताना त्या 30 यात्रेकरूंनी सांगितलेल्या वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश या कॅन्टरबरी टेल्समध्ये आहे. चाउसरचे आणखी काही वर्क्स आहेत, ते म्हणजे द बुक ऑफ डचेस, ज्यात चाउसरच्या काही कवितांचा समावेश आहे, तसेच द पार्लमेंट ऑफ फाउल्स नावाची कविता, त्यानंतर ट्रॉयलस अँड क्रिसिड नावाची कविता जी 8000 लाईनमध्ये लिहिलेली आहे, त्यानंतर द लिजंड ऑफ गुड वुमेन नावाची कविता. तर हे सर्व 14व्या शतकात जॉफ्री चाउसरने लिहिलेलं साहित्य आहे, म्हणूनच मिडल इंग्लिश पिरियडला एज ऑफ चाउसर असं म्हणतात. एज ऑफ चाउसरमधील जॉफ्री चाउसर सोबतचे इतर रायटर्स कोण होते बघा. विल्यम लँगलँड, ज्यांनी पियर्स प्लोमन नावाची ॲलिगरिकल नरेटिव्ह पोयम लिहिली, त्यानंतर जॉन वेक्लिफ, ज्यांना फादर ऑफ इंग्लिश प्रोज म्हटलं जातं, ज्यांनी बायबलचे ट्रान्सलेशन देखील केले आहे, त्यानंतर जॉन मेंडेविल, ज्यांनी मेंडेविल्स ट्रॅव्हल्स लिहिलं, आणि त्यानंतर जॉन गोवर, ज्यांनी कन्फेशिओ अमॅन्टिस ही 33,000 लाईन्सची पोयम लिहिली. एज ऑफ चाउसर नंतरचा पिरियड आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला इंग्लिश लिटरेचर मराठीमध्ये ऐकायला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.